डिप्लोमा करत असताना ह्या एका चुकीमुळे मला MIDC मध्ये जॉब शोधण्यासाठी एवढा स्ट्रगल करायला लागेल मला वाटलं सुद्धा नव्हतं कधी. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आता माझा डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल मध्ये कम्प्लीट झाला होता. तसं तर अजून रिझल्ट लागायचा बाकी आहे, पण मग मी नाशिकच्या MIDC मध्ये जॉब सर्च करतच होतो. पण ज्या पण वेळेस मी कंपनीला व्हिजिट केली आहे त्यावेळेस त्यांचा प्रश्न मला राहायचा, तुला ऑटोकॅड PLC स्काडा वगैरे येतं का. पण या सगळ्या गोष्टी आपण कधी केल्याच नव्हत्या. आपण फक्त कॉलेजच्या पेपरला मार्क कसे चांगले पाडता येईल याचाच विचार केला. या पहिले तर माझा ITI पण झाला इलेक्ट्रिशियन मध्ये. पण ज्या वेळेस मी कंपनीमध्ये गेलो तेव्हा कळाले की ITI वाल्याला थोडी पण इज्जत नसते कंपनीमध्ये. म्हणून डिप्लोमा केला आणि डिप्लोमा नंतर ही हालत आहे. आता मी याच्यासाठी दुसरं कोणाला दोष नाही देते, पण एक गोष्ट तर क्लिअर झाली होती, इंडस्ट्रीमध्ये तुमचा रिझल्ट नाही तर तुमच्याकडे असलेलं स्किल महत्वाचं आहे. म्हणून सेकंड इयरला असतानाच ऑटोकॅड सारखे सॉफ्टवेअर शिकून घेत चला, नाहीतर खूप जास्त पस्तावा करशाल. आपण जोपर्यंत डिप्लोमा झालं, इंजिनिअरिंग झालं, हे सगळं कंप्लीट करतो तोपर्यंत आपल्याला खूप मज्जा येते कॉलेजमध्ये. पण जेव्हा आपल्याला कंपनीमध्ये प्रोडक्शन लाईनवर टाकतं तेव्हा कळतं की आपला एवढा शिकून काही फायदा नाही. म्हणून जेवढ्या लवकर तुम्हाला चांगले सॉफ्टवेअर शिकून घेता येईल तेवढ्या लवकर शिका. या व्हिडिओतून मी तुम्हाला फक्त सावध करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यांना प्रोडक्शन लाईनलाच काम करायचं त्यांनी ITI केलं तरी खूप झालं.